Okay, last time we have started this chapter of discharge of the contract. Various modes of the discharge of the contract we are discussing. Okay, 3-4 days gap has been there. So what we have discussed is that introduction we have discussed. Then we have gone through what is meant by the word discharge of the contract. Then we have started the modes of the discharge of contract. Out of that modes, first one performance we have discussed. Second one agreement we have discussed. And I think we were on the impossibility of the performance. I have already told you that impossibility of performance is also called as the doctrine of frustration. कारण ज्यावेळेला आपण कॉन्ट्रॅक्ट केला त्यावेळेला काय होतं सांगत कॉन्ट्रॅक्ट पॉसिबल टू परफॉर्म होता पण नंतर ड्यू टू चेंज ऑफ सर्कमस्टान्सेस तो कॉन्ट्रॅक्ट पॉसिबिलिटी परफॉर्मन्स काय झाली त्याची तर ड्यू झाली किंवा इम्पॉसिबल झाला तर कॉन्ट्रॅक्ट वॉइड तर होतच होतं पण नाही म्हणलं तरी थोडस कॉन्ट्रॅक्ट आधी होणार आहे आणि मग नंतर होणार नाही याचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते फ्रस्ट्रेशन आपल्याला थोडस तरी येते म्हणून इंग्लंडमध्ये ह्याला डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन असं म्हणतात तिथं लक्षात घ्या प्री कॉन्ट्रॅक्च्युअल इम्पॉसिबिलिटी आणि पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल इम्पॉसिबिलिटी असे दोन इम्पॉसिबिलिटीचे प्रकार आहेत जसं की तुम्हाला सांगितलेलं पुट अ लाईफ इन टू द डेड वाईफ ऑफ द बी ही प्री कॉन्ट्रॅक्च्युअल इम्पॉसिबिलिटी आहे कारण फ्रॉम द डे वन इट इज नॉट पॉसिबल टू परफॉर्म तर त्यांना काय फ्रस्ट्रेशनचा प्रश्न येत नाही पण फ्रस्ट्रेशन डॉक्ट्रिन कधी होते सांगा तर पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल इम्पॉसिबिलिटी मध्ये डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन अराइज होत आहे ठीक आहे बघा आपण 2 मिनिटात रिवाइज करूया त्या दिवशी बघितलेले मुद्दे इम्पॉसिबिलिटी जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये असेल तर कॉन्ट्रॅक्ट अवॉइड होईल कारण लॉ डज नॉट रेकॉग्नाइज दॅट इज इम्पॉसिबल जे इम्पॉसिबल आहे तर लॉ रेकॉग्नाइजच करत नाही आणि इम्पॉसिबल गोष्टी बेसिकली कुठलेही ऑब्लिगेशन क्रिएट करू शकत नाही ती ओके सो इम्पॉसिबिलिटी 2 टाइपचे तुम्हाला सांगितलेलं नंबर 1 इम्पॉसिबिलिटी एक्झिस्टिंग ऍट द टाइम ऑफ मेकिंग अन एग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट करताना जी इम्पॉसिबिलिटी होती ती तर तिथे वॉइड अबिनिशियोच आहे अग्रीमेंट टू डू अन ऍक्ट इन इटसेल्फ इम्पॉसिबल इज अ वॉइड आणि याला आपण काय म्हणतो सांगा प्री किंवा इनिशियल कॉन्ट्रॅक्च्युअल इम्पॉसिबिलिटी ती परत 2 प्रकारची असेल की पार्टीजना सुरुवातीपासूनच माहित आहे की इम्पॉसिबल आहे आणि पार्टीजना माहित नाहीये की इम्पॉसिबल आहे पण लॉ सांगतो की नोन टू द पार्टीज असू दे इम्पॉसिबिलिटी किंवा अननोन टू द पार्टीज असू दे इम्पॉसिबिलिटी दोन्ही सर्कमस्टान्सेस मध्ये कॉन्ट्रॅक्ट हा वॉइडच होणार आहे कारण शेवटी बेसिकली अग्रीमेंट कसं सांगा तर इम्पॉसिबल टू परफॉर्म आहे देन मग आपला मूळ मुद्दा येतो डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन इम्पॉसिबिलिटी अरायझिंग सबसिक्वेंट टू द फॉर्मेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ज्यांच्याकडे नोट समज झेरॉक्स मारलेले ते ह्याला ऑब्लिक मारत प्री ह्याला पुढे नावं टाकून ठेवा it is also called as a post contractual impossibility it is also called as a subsequent impossibility and it is also called as a doctrine of frustration so those who are the notes in front of them त्याच्या पुढे पुढे नाव टाकून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील की डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन इथून सुरू होतंय तुमचं ठीक आहे पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल इम्पॉसिबिलिटी किंवा सुपरवेनिंग इम्पॉसिबिलिटी असं म्हणतात त्याला किंवा मग डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन असं म्हणतात ओके बघा इम्पॉसिबिलिटी विच अराइजेस सबसिक्वेंट टू द फॉर्मेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इज कॉल्ड एज अ काय म्हणलं सांगा आपण त्याला पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा supervening impossibility in such a case the contract become void when the act become impossible or unlawful originally ते valid होतं पण नंतर जेव्हा ते impossible to perform झालं त्यावेळेला ते void झालं impossibility as a general rule is no excuse for a non performance of contract but when impossibility is caused beyond circumstances which are beyond the control of party impossibility अशी आहे की जे आपल्या कंट्रोल मध्ये नाही आहे the parties are discharged from further performance of obligation impossibility मुळे parties काय होतील सांगा तर contractual performance मध्ये discharge होतील तिथं then discharge by काय घेतो बघा आपण तिथं supervening impossibility म्हणजे तुम्हाला सांगितलेलं ह्यालाच काय म्हणतात doctrine of frustration subsequent impossibility contract is discharged by the supervening impossibility कधी कधी बघा दोघांनाही माहित नाही आणि ती वस्तू ज्या वस्तूसाठी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे की नाही ती वस्तूच डिस्ट्रॉय झालेली आहे म्हणजे एक सिंपल साधं एक्झाम्पल काय दिले बघा की ए आणि बी कॉन्ट्रॅक्ट करतात की ते एका म्युझिक हॉलमध्ये ना एक म्युझिक कॉन्सर्टचा प्रोग्राम अरेंज करतात काय आणि अननोन टू द बोथ पार्टीज दॅट म्युझिक हॉल इज ऑलरेडी बर्न्ड दोघांनाही माहित नाही म्युझिक हॉलच जळालेला आहे मग आता कुठं तुम्ही कॉन्सर्ट करणार तर मग कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज होईल बिकॉज ऑफ इम्पॉसिबिलिटी कारण जिथे कॉन्सर्ट व्हायचं होतं ना ते हॉलच अननोन टू द बोथ पार्टीज काय झालेले सांगा तर डिस्ट्रॉय झालेले सिंपल आहे when subject matter of contract subsequent to formation
destroyed without any fault of the party. दोन्ही पार्टीची काही चूक नसताना ते डिस्ट्रॉय झालं तर कॉन्ट्रॅक्ट काय होईल सांगा तर डिस्चार्ज होईल तिथं. टेलर वर्सेस कॅडवेल हा. C let a music hall to the T for a series of concert on a certain day. Now the hall was accidentally burnt before the date. सरळ आहे. फर्स्ट डेट ऑफ कॉन्सर्टच्या आधीच ऑक्सिडेंटली तो हॉल काय झालेला तर बर्न झालेला आहे, जळालेला. आता कुठं तुम्ही म्युझिक कॉन्सर्ट करणार ना, तर कॉन्ट्रॅक्ट काय झालं सांगा तर कॉन्ट्रॅक्ट इज सेट टू बी डिस्चार्ज. ओके. ना हॉवेल वर्सेस कॉपवर्ल्ड बघा. A contracted to sell a specified quantity of the potato to be grown on his farm. आता बघा दोघांनाही माहित नाही पण ते पोटॅटो जळून गेले, पूर्ण पीकच जळालं सगळं. द क्रॉप लार्जली फेल्ड. कॉन्ट्रॅक्ट काय झालं सांगा तर डिस्चार्ज झाला म्हणून कन्सिडर करतात तिथं. सिंपल. देन एखादी गोष्ट तशीच राहील कायमस्वरूपी असं आपल्याला वाटतंय पण ती तशी राहत नाही, त्यामुळे पण कॉन्ट्रॅक्ट काय होतं सांगा तर डिस्चार्ज होतो. इथे कुठलं एक्झाम्पल घ्यायचं आठवतं मी तुम्हाला फर्स्ट डे सांगितलेलं डॉक्टर ऑफ फ्रस्ट्रेशनला इंग्लंड मधलं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं की बॉय अँड गर्ल प्रॉमिस्ड इच अदर टू गेट मॅरिड आणि बिफोर द डेट ऑफ मॅरेज मुलगी काय झाली ती वेडी झाली, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज झाला. एक स्टेट ऑफ अ थिंग जी त्यांना वाटतं की ती तशी राहील पण ती तशी राहत नाही. Sometimes contract entered between the two parties on the basis of continued existence or occurrence of particular state of thing. If there is on the basis of contract or if the state of thing which ought to have occurred does not occur, एक state of thing त्यांना arise होईल असं वाटतंय पण ती arise होत नाही तर कॉन्ट्रॅक्ट होईल सांगा काय तिथं तर डिस्चार्ज. A and B contract to marry each other before the time fixed for the marriage. A goes mad. कॉन्ट्रॅक्ट काय झालं सांगा तर void म्हणून कन्सिडर केलं गेलेलं आहे तिथं. Then next one बघा. थर्ड पॉइंट काय आहे तिथं डेथ और इनकॅपॅसिटी फॉर अ पर्सनल सर्व्हिस. द परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट डेथ और इनकॅपॅसिटी फॉर अ पर्सनल सर्व्हिस इज द नेक्स्ट पॉइंट. आता ह्याचं तुम्हाला खूप वेळा दिलेलं एक्झाम्पल आहे बघा. सपोज ना एक सिंपल साधं एक्झाम्पल देते की MF हुसेन ज्यावेळेला होते त्यावेळेला त्यांनी पिक्चर पेंट करतो म्हणून प्रॉमिस केलेलं होतं समजा से फॉर एक्झाम्पल निलेशना. आणि आता त्यांची डेथ झाली तर मग ते कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या डेथ बरोबर काय होणार सांगा तर डिस्चार्ज होणार आहे, कारण आता MF हुसेन काय परत येऊन त्यांचं पिक्चर निलेशचं पेंट करून देऊ शकतात काय नाही, कारण त्यांची डेथ झालेली आहे. सिंपल. पर्सनल सर्व्हिसचं कॉन्ट्रॅक्ट असेल आणि त्या व्यक्तीची परफॉर्मन्सच्या आधी डेथ झाली तर कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल टू परफॉर्म होतं आणि डिस्चार्ज होतं. व्हेरी सिंपल. The performance of contract depend on the personal skill or qualification of the party. The contract is discharged on the illness or incapacity or death of that party. The example: an artist undertook to perform a concert for a certain price. Before she could do so, she was seriously ill. सरळ कॉन्ट्रॅक्ट काय झालं सांगा तर डिस्चार्ज, कारण आता ती काय करणार ना, ती आजारी पडली त्याला. शी वॉज डिस्चार्ज ड्यू टू द इलनेस. देन बघा पुढचा मुद्दा चेंज ऑफ द लॉ. ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट केला त्यावेळेला लॉ अलाउ करत होता त्या वस्तूंच्या एक्सपोर्ट इम्पोर्टला किंवा त्या वस्तूच्या मार्केट सेलला, पण सडनली परफॉर्मन्सच्या आधी गव्हर्नमेंटने त्या वस्तूवर बॅन आणली तर चेंज ऑफ लॉ मुळे पण कॉन्ट्रॅक्ट काय होईल सांगा तर डिस्चार्ज होईल तिथं. When subsequent to the formation of the contract, change take place. The government takes some power under some ordinance or special act, as for example, Defense of India Act, etc. So that performance काय झालं सांगा तर impossible. Contract is said to be discharged. Very simple. D enter into contract with the P on first March. कशासाठी सांगा तर some imported goodsच्या सप्लाय साठी. पण गुड्स सप्लाय कधी करायचे सांगा तर त्या वर्षीच्या सप्टेंबर मध्ये. पण बाय द टाइम जून मध्ये एक पार्लमेंट लॉ पास करताय आणि त्या वस्तूच्या इम्पोर्ट वरती बॅन करताय. सिंपल. द इम्पोर्ट ऑफ द गुड्स वॉज बॅन. कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज झाला, कारण आता सप्टेंबर मध्ये गुड्स डिलिव्हर करायला ते गुड्स यूज शकत नाही, कारण त्या गुड्सच्या इम्पोर्ट वरती काय झालेलं आहे तर बॅन लागलेलं आहे. हा पॉइंट आता तुम्हाला किती वेळा तरी माहित आहे. When the contract was made, everything was okay. And suddenly, before the performance of contract, the war broke out between the two countries. The contract is said to be discharged by impossibility. Very simple. A contract entered into with an alien enemy. You're aware. Alien enemy म्हणजे ज्याच्या बरोबर आपल्या देशाचा वॉर चालू आहे अशा देशाचा सिटीजन. A contract entered with an alien enemy during the war is unlawful and therefore impossible of performance. A contract is entered with an alien enemy during the war is unlawful and therefore impossible of performance.
contract entered into between the outbreak of war as suspended during the war and may be revived after the war is over. तुम्हाला दोन्ही ऑप्शन परवा सांगितलेले. जर असं आउटब्रेक ऑफ वॉरच्या काळामधले कॉन्ट्रॅक्ट असतील तर एक तर ते वॉर संपेपर्यंत काय होतील सांगा, सस्पेंड तर होतील, नाहीतर मग काय होतील सांगा तर कॅन्सल तर होतील तिथं. फॉर एक्झाम्पल बघा, ए कॉन्ट्रॅक्ट टू टेक इन टू कार्गो फॉर बी ॲट अ सर्टन फॉरेन पोर्ट, फॉरेन पोर्ट बंदर समुद्राचं, is government afterward declare the war against the country in which a port is situated. ज्या देशामध्ये ते पोर्ट सिच्युएटेड आहे ना, जिथं माल जायचा, त्या देशाबरोबर गव्हर्नमेंटनं वॉर डिक्लेअर केलं. सिंपल. कॉन्ट्रॅक्ट काय झालं सांगा तर डिस्चार्ज झालं बिकॉज ऑफ कशानंतर इम्पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स न ते डिस्चार्ज झालेलं आहे. ज्यांच्याकडे नोट्स आहेत ते बघा परत एकदा एक सेकंदासाठी. थर्ड मोड ऑफ द डिस्चार्ज बाय इम्पॉसिबिलिटी ऑफ काय सांगा तर परफॉर्मन्स आहे. तर त्या परफॉर्मन्स मध्ये आपण पहिला ए पॉइंट काय केला सांगा, कॅपिटल स्मॉल ए, इम्पॉसिबिलिटी एक्झिस्टिंग ऍट द टाइम ऑफ अग्रीमेंट, अग्रीमेंट करताना असलेली इम्पॉसिबिलिटी. फार फार तर ह्याला काय करायचं, जर असं कॅपिटल ए करणार तर कॅपिटल ए करा. मग नोन टू द पार्टीज, अननोन टू द पार्टीज. देन नंतर ह्याला काय करा तर कॅपिटल बी करा काय ह्याला. इम्पॉसिबिलिटी अरायझिंग सबसिक्वेंट टू द फॉर्मेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. आणि मग त्या कॅपिटल बी मध्ये काय करायचं तर ह्याला स्मॉल ए करा, ह्याला डिस्चार्ज बाय सुपरवेनिंग इम्पॉसिबिलिटी. आणि स्मॉल ए मध्ये स्मॉल रोमन 1 destruction of subject matter, small roman 2 non-existence of particular state of thing, small roman 3 death or incapacity for personal service, small roman 4 change of law, आणि स्मॉल रोमन 5 आउटब्रेक ऑफ अ वॉर. आणि ह्याला स्मॉल बी करा काय. आता हे काय आपल्याला फार डिटेल मध्ये घ्यायचं नाहीये, ह्याला फक्त काय करायचं एक एक ओळीचं एक्सप्लेनेशन. आता आपण 5 पॉइंट बघितले, त्यात इम्पॉसिबिलिटी मुळे कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज होतो. आणि आता खालच्या पॉइंट मध्ये इम्पॉसिबिलिटी असली तरी पण कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज होत नाही. when impossibility is no excuse is the point we are dealing. Okay, in the following cases the contract is not discharged on the ground of the supervening impossibility. Number 1 ground बघा, difficulty of the performance. काही कारणामुळे कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करणं अवघड झालंय म्हणून तो डिस्चार्ज होईल असं नाही होत. एकदा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केला की तो किती डिफिकल्ट असला तरी फुलफिल करावं लागतं. तिथं अगदीच एक्सप्लेनेशन फक्त घ्यायचा. A contract is not discharged by the mere fact that it has become more difficult to the performance due to some uncontemplated event or delay. काही प्रॉब्लेम मुळे कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करणं डिफिकल्ट झाले, डिफिकल्ट जरी झालं तरी ते हाती घेतलं म्हटल्यानंतर पूर्ण करायला पाहिजे तुम्हाला. नंबर 2 बघा, मार्केटमध्ये दर वाढले आणि त्यामुळे आम्ही जेवढं एक्सपेक्टेड प्रॉफिट होतं तेवढं काय आम्हाला होणार नाही म्हणून आम्ही कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करणार नाही, त्यामुळे इम्पॉसिबल झाले असं नाही चालणार. हायर प्रॉफिट जरी नाही मिळाले, मार्केट आहे म्हटल्यानंतर अप्स अँड डाऊन्स आर देअर. सो समटाइम यू मे गेट हायर प्रॉफिट, समटाइम यू मे नॉट गेट समटाइम हायर प्रॉफिट. हायर प्रॉफिट इज नॉट गेटिंग, that can't be a reason for a impossibility. Okay, a contract is not discharged merely because expectation of the higher profit is not realized. बस एवढंच टाकायचं, that's it. Then next one बघा काय लिहिलंय, impossibility due to the failure of third person. मी ज्यांच्याकडनं माल मागवलेला त्यांनी मला माल दिला नाही म्हणून मी परफॉर्मन्स करत नाही असं नाही चालणार. आधी डिसाइडेड असेल की तिकडून माल आला तरच आम्ही तुम्हाला देऊ तर गोष्ट वेगळी आहे, but otherwise as a general rule no. Impossibility due to the failure of a third party. Okay, when a contract could not be performed because of the failure of the third person or whose work the promisor relied, it is not discharged. आम्ही त्याच्यावर अवलंबून होतो, त्यानं नाही दिला म्हणून आम्ही नाही दिला, that can't be the reason for the discharge of the contract. देन बघा पुढचं स्ट्राईक लॉकआउट, हे तर कारखाना म्हणल्यावर होणारच. मग फक्त स्ट्राईक झाला म्हणून कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होईल, इम्पॉसिबल टू परफॉर्म झाला असं नाही चालणार. 4 दिवस लेट पण ते परफॉर्मन्स तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल. पण इथं नॉलेज म्हणून लक्षात ठेवा, जर कॉन्ट्रॅक्टच्या टर्म मध्ये असं डिसाईड झालं असेल की स्ट्राईक किंवा लॉकआउट झालं तर कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज होईल तर होईल, बट अदरवाईज नाही. इव्हेंट as these do not discharge a contract unless the parties have specifically agreed in this regard at the time of the formation of the contract. कॉन्ट्रॅक्टच्या फॉर्मेशनच्या वेळेला असं ठरताना ठरलं असेल की स्ट्राईक वगैरे झाला तर कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज होईल तर तो होईल, अदरवाईज तो होणार नाहीये. फेल्युअर ऑफ वन ऑफ द ऑब्जेक्ट बघा, when a contract is entered into for several objects,
लाईक ना 4 प्रकारचं मेडिसिन सप्लाय करायला आपण कॉन्ट्रॅक्ट केला, त्यातलं फक्त एक मेडिसिन वरती बॅन आणला, तर सगळा कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज होईल का तिथं? तर ऑफकोर्स नाही. हा, when a contract is entered for the several objects, the failure of one of them does not discharge the contract. ओके, आता इथे काय करणार सांगा, आपण कॅपिटल सी करणार आहे. काय होणार आहे सांगा, सिंपल इफेक्ट ऑफ सुपरव्हेनिंग इम्पॉसिबिलिटी, कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड होणार आहे, कारण परफॉर्मन्स इम्पॉसिबल झालेला आहे. सिंपल. हा, when the performance of a contract become impossible or unlawful subsequent to the formation of the contract, काय झालं सांगा, तर कॉन्ट्रॅक्ट void झाला तिथं. नंबर 2 बघा काय लिहिलं आहे, where an agreement is discovered to be void and where a contract has become void, any person who has received any advantage under such agreement or contract is bound to restore it or make a compensation to the person from whom he received it. म्हणजे बघा, आपण त्या पाकिस्तानी बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेला, त्याला 15 कम्प्युटर सप्लाय करायचे आणि त्याच्या आउट ऑफ आपण त्याच्याकडून काय घेतलेलं, तर ऍडव्हान्स पर कम्प्युटर 1000 रुपये, म्हणजे असे 15,000 रुपये ऍडव्हान्स घेतलेले. आता कॉन्ट्रॅक्ट वॉर ब्रोकआउट झाल्यामुळे परफॉर्मन्स काय झालं सांगा, तर इम्पॉसिबल झालं ना. तरी तुम्हाला परफॉर्मन्स जरी इम्पॉसिबल झालं, तरी तुम्ही त्याच्याकडून जे काय ऍडव्हान्टेज रिसीव्ह केलेला आहे, हा ऍडव्हान्टेज जे काय रिसीव्ह केलेलं आहे, ते रिसीव्ह केलेलं ऍडव्हान्टेज तुम्हाला काय करायला लागेल सांगा, रिस्टोर. कारण कॉन्ट्रॅक्ट काय झालेलं आहे तिथं, डिस्चार्ज झालेलं आहे तिथं. नंतर कॅपिटल काय करणार सांगा, आपण डी करायचं. हा, कॅपिटल डी मध्ये डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन, इंग्लंड मधलं आपल्याला लिहायचं तिथं. हा, इन इंग्लंड द डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन इज अ पॅरलल टू द कन्सेप्ट ऑफ सुपरव्हेनिंग इम्पॉसिबिलिटी. आपल्याकडे काय म्हणतात सांगा, सुपरव्हेनिंग, आणि त्यांच्याकडे काय म्हणतात, डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन. इट कम इन टू प्ले when the object of a contract cannot longer be achieved or when the contract after may become impossible of performance due to the circumstances beyond the control or contemplation of the party. कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर काही सर्कमस्टन्सेस अशा अराईज होतात ज्या पार्टीच्या कंट्रोलच्या बियॉन्ड आहे, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट काय होतं सांगा, तर डिस्चार्ज होतं. इट इज रिअली एन अस्पेक्ट ऑर अ पार्ट ऑफ अ लॉ ऑफ डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट बाय रिझन ऑफ सुपरव्हेनिंग इम्पॉसिबिलिटी ऑर इलिगॅलिटी. त्यालाच आपल्याकडे काय म्हणतात, सुपरव्हेनिंग इम्पॉसिबिलिटी किंवा इलिगॅलिटी असं म्हणतात. act as done and hence come within the scope of section 56. त्यामुळे आपल्याकडे ज्याला आपण सुपरव्हेनिंग इम्पॉसिबिलिटी सेक्शन 56 खाली म्हणतो, त्यालाच ते इंग्लंडमध्ये काय म्हणतात सांगा, तर सुपरव्हेनिंग इम्पॉसिबिलिटीलाच डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन असं म्हणतात. डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन आणि सुपरव्हेनिंग इम्पॉसिबिलिटी म्हणजे एकच आहे असं आपल्या भारतात कुठल्या केसमध्ये सांगितलं सांगा, सत्यव्रता घोष वर्सेस मोगनी राम. हा, what is stated in this particular case? Satyavrata Ghosh, Supreme Court held that although various theories have been pronounced by the judges and jurists in England regarding the judicial basis of the doctrine of frustration, whereas doctrine of frustration theories developed झाल्या, yet essential idea on which a doctrine of is a best काय सांगत, impossibility. Doctrine of frustration इंग्लंड मधला आणि भारतातला impossibility same आहे, and the performance of contract, and in fact impossibility and frustration over are often used interchangeable expression. Impossibility म्हणजेच frustration, frustration म्हणजेच impossibility, असं interchangeably म्हणून हे दोन वर्ड वापरले जातात. इंग्लंड मधलं डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन आणि आपलं डॉक्ट्रिन ऑफ इम्पॉसिबिलिटी फॉर्म कधी, आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे सुपरव्हेनिंग इम्पॉसिबिलिटी. दोन्ही टर्म्स कशात सांगा, तर बोथ द टर्म्स आर सेड टू बी सिमिलर. ओके, सो डिस्चार्ज बाय परफॉर्मन्स संपलं, डिस्चार्ज बाय अग्रीमेंट संपला, डिस्चार्ज बाय इम्पॉसिबिलिटी संपला, डिस्चार्ज बाय काय बघणार आपण, लॅप्स ऑफ टाइम. सिंपल आहे, हा पॉईंट सगळ्यात इझी आहे डिस्चार्ज मधला, की आपल्याकडे इंडियन लिमिटेशन ऍक्ट 1963 आहे, त्यानुसार प्रत्येक कॉन्ट्रॅक्टच्या परफॉर्मन्सला एक टाइम लिमिट दिलेला आहे. टाइम लिमिट नंतर कॉन्ट्रॅक्ट आपोआप डिस्चार्ज होत होते. तर सिंपल. हा, द लिमिटेशन ऍक्ट 1963 lays down a contract should be performed within a specified period called period of limitation. हा, if it is not performed and if no action is taken with the promise within the period of limitation, हा, then काय होईल सांगा, तर तुमचा ऍक्शन घ्यायचा अधिकार जाईल. is a deprived of this remedy at a law. In other word, we may say that the contract is a terminated. कॉन्ट्रॅक्ट काय झालं सांगा तिथं, तर टर्मिनेट झालेलं आहे. द प्राइस ऑफ goods sold without any stipulation as to the credit should be paid within 3 years. तुम्हाला नियम माहित आहे. हा, कुठलीही मनी रिकव्हरीची सूट किती वर्षात फाईल करायची असते सांगा, तर 3 वर्षात. हा, ऑफ द डिलिव्हरी ऑफ द गुड्स, इफ द प्राइस इज नॉट पेड अँड द क्रेडिटर डज नॉट फाईल द सूट अगेन्स्ट द बायर फॉर द रिकव्हरी ऑफ प्राइस विदिन 3 years. समजा 3 वर्षात ती प्राइस पे नाही झाली आणि क्रेडिटरनं पण 3 वर्षात सूट फाईल नाही केली,
बिकम बार्ड बाय टाइम आणि हेन्स काय झालं सांगा, इरिवोकेबल झालं, इरिकव्हरेबल झालं आणि कॉन्ट्रॅक्ट काय झाला तिथं तर डिस्चार्ज झालेला आहे. डिस्चार्ज बाय ऑपरेशन ऑफ लॉ तुम्हाला सांगितलेलं आहे मी. पर्सनल स्किलचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्या व्यक्तीच्या डेथ बरोबर कॉन्ट्रॅक्ट पण डिस्चार्ज होतंय तिथं. आणि मर्जर म्हणजे आठवतंय तुम्हाला सांगितलेलं एक्झाम्पल, भाडे करूनच ते घर विकत घेतलं तर त्याचा ऍज अ लिझी राईट ओनरच्या राईट मध्ये मर्ज झाला आणि आपोआपच जो लीजचा कॉन्ट्रॅक्ट होता तो काय झाला सांगा तर डिस्चार्ज झाला. हे पॉईंट आपल्याला बघायचे. हा, कॉन्ट्रॅक्ट मे बी डिस्चार्ज इंडिपेंडेंटली ऑफ द विशेष ऑफ पार्टी दॅट इज द ऑपरेशन ऑफ लॉ. ज्याच्यामध्ये नंबर 1 पॉईंट काय आला सांगा तर डेथ. पर्सनल स्किलचं कॉन्ट्रॅक्ट असेल तरच डेथनं डिस्चार्ज होतं, लक्षात घ्या. बाकी कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट डेथनं डिस्चार्ज होत नाही. काही माल मी पाठवायला प्रॉमिस केलं आणि मला काय झालं तर माझी लिगल हायर तो माल पाठवायला लायबल असतील. हा, इन अ कॉन्ट्रॅक्ट इन्व्हॉल्विंग पर्सनल स्किल और ॲबिलिटी the contract is terminated on the death of the promisor. In other words, contract the rights obligations of the deceased म्हणजे मृत व्यक्ती, dead person, हा, person on his legal representative the deceased person. हा, ते कुणावरती पास ऑन होते सांगा तर त्याच्या लिगल रिप्रेझेंटेटिव्ह वर बाय ज्याच्यामध्ये पर्सनल स्किल नसेल ते, आणि जे पर्सनल स्किलचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्या व्यक्तीच्या डेथ बरोबर ते परत जाईल तिथं. हा, बाय मर्जर इथे आपण लिहिले की दिस हॅज ऑलरेडी एक्सप्लेन इन द प्रिव्हियस चॅप्टर. परीक्षेत काय असं लिहू नका, 2 ओळी टाका की when Lizzie purchased the house and become the owner, automatically contract of the lease get discharged. हा, आणि ना तुम्हाला मागे एकदा सांगितलेलं बघा, एखादा व्यक्ती ना दिवाळ काढलं, इन्सॉल्वंट म्हणून डिक्लेअर झाला तो. इन्सॉल्वंट म्हणजे असेट्स कमी आहेत आणि लायबिलिटी जास्त आहेत, तर ना त्याचे सगळे जे काही कॉन्ट्रॅक्च्युअल अधिकार असतात की नाही ते त्याच्या हातातून डिस्चार्ज होतात आणि त्याचे सगळे कॉन्ट्रॅक्च्युअल अधिकार एक ऑफिशियल असायनी किंवा रिसिव्हर नावाचा ऑफिसर असतो काय त्याच्याकडे जातात. त्यामुळे इन्सॉल्वन्सी म्हणजे दिवाळत. when a person is adjudged म्हणजे कोर्टाकडून निकाल होणे, इन्सॉल्वंट इज डिस्चार्ज फ्रॉम ऑल द लायबिलिटी इन्कर्ड प्रायर टू द एड्युकेशन. हा, सगळ्या त्याच्यावरच्या लायबिलिटीज काय होतात सांगा तर जातात, पण स्टील त्या गुन्ह्याकडे जाणार सगळ्या लायबिलिटीज. इथं लिहिलं नाही पण तुम्ही एक्स्ट्रा नॉलेज म्हणून लक्षात ठेवा की ऑफिशियल असायनी किंवा रिसिव्हर जो गव्हर्नमेंट ऑफिसर अपॉइंट होतो इन्सॉल्वंटच्या प्रॉपर्टीवरती त्याच्या हातामध्ये सगळ्या कॉन्ट्रॅक्टची लायबिलिटीज काय होतात तर जातात इथं. बघा आता आपण एखादं कॉन्ट्रॅक्ट बनवतो की नाही, सगळ्यांच्या परवानगीनं आपण कॉन्ट्रॅक्टचे टर्म बनवलेले आहेत ना, मग त्या टर्म मध्ये चेंज जरी करायचं असलं तरी कसं करायला लागेल सांगा, सगळ्यांच्या परवानगीनं, राईट. हा, मग विदाउट ऑथरायझेशन जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टच्या टर्म मध्ये अल्टरेशन केला तरी पण कॉन्ट्रॅक्ट काय होईल सांगा तर ऑटोमॅटिकली डिस्चार्ज होईल by unauthorized alteration of the term of the written agreement. Okay, simple. Where a party to contract make any material alteration in the contract without the consent of other party, the other party can avoid the contract. Bas, that's it. तुम्ही समोरच्या पार्टीच्या परवानगी शिवाय त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही महत्वाचं अल्टरेशन केला तर कॉन्ट्रॅक्ट तिथे ऑटोमॅटिकली काय होईल सांगा तर डिस्चार्ज होईल तिथं. टिल द टाइम बघा काय काय मोड बघितलं आपण, डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्टच्या बाय परफॉर्मन्स, number 2 by agreement, number 3 by the impossibility of performance, number 4 आपण डिस्कस केलं by lapse of time, and number 5 तर डिस्कस केलं by operation of law. आता नंबर 6 वरती आपल्याला परत सुट्टी शॉर्ट नोट किंवा सुट्टा ब्रॉड क्वेश्चन येऊ शकतो काय. हा, इंडिव्हिज्युअली सुद्धा म्हणजे कुठला पॉईंट बघायचा आपल्याला तर डिस्चार्ज बाय ब्रीच ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. डिस्चार्ज बाय काय बघणार आपण, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. हा, I'll just explain you discharge by breach of contract एक 2 मिनिटात काय कन्सेप्ट आहे आणि मग आपण आपल्या नोट्स मध्ये काय करूया तर प्रोसीड करूया परत त्याला. हा, बघा आता हे डिस्चार्ज बाय ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट जो प्रकार आहे तर त्या डिस्चार्ज बाय ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेऊन बघा, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट हा झाला तुमचा हेडिंग. हा, आता पहिला ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय समजून घ्या. काय, आयदर ऑफ द पार्टी टू कॉन्ट्रॅक्ट हा रिफ्यूज टू परफॉर्मन्स पार्ट और नॉट रेडी टू परफॉर्मन्स पार्ट, दोन्ही पैकी कुठली पार्टी आपला पार्ट परफॉर्म करायला तयार नाहीये. हा, म्हणजे त्यानं कॉन्ट्रॅक्ट काय केलं सांगा तर ब्रीच केलं. से फॉर एक्झाम्पल मी तुमच्याकडनं फीस घेतली तुम्हाला शिकवलंच नाही तर मी कॉन्ट्रॅक्ट काय करायला लागले सांगा तर ब्रीच करायला लागले, तिथं मोडणे तोडणे कॉन्ट्रॅक्टला. हा, परफॉर्मन्सला नकारणे. आता हे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट 2 प्रकारचे आहेत. ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय सांगा तर इट इज ऑफ अ 2 टाइप. हा, व्हॉट आर द 2 टाइप लक्षात ठेवा. काय, अँटिसिपेटरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, फर्स्ट वन काय सांगा तर अँटिसिपेटरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे आणि सेकंड काय म्हणतात ऍक्च्युअल ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे. हे आहे हे अँटिसिपेटरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हे आहे हे
ऍक्च्युअल ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे. लक्षात आलं? एक आहे तर अँटिसिपेटरी ब्रीच आहे, दुसरं काय सांगा तर ऍक्च्युअल ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय, दोन्हीचा अर्थ काय झाला की ऍक्च्युअल ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि अँटिसिपेटरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टचा. हा तर बघा, अँटिसिपेटरी ब्रीच आणि ऍक्च्युअल ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट काय आहे तिथं. ओके बघा, I'll just give an example. Suppose as you all are aware, माझ्या घरी ग्रोसरी शॉप आहे, मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे. हा सो you came to my shop and you asked for certain rice. मी तुम्हाला राईस काय केलं तर दाखवलं. तुम्ही काय केलं, एक बासमती राईस त्यातलं पसंत केलं आणि तुमच्या घरी काही फंक्शन होतं काय. नाव द फंक्शन ॲट युअर होम इज ऑन द 25th of September. तुमच्या घरी फंक्शन कधी आहे सांगा तर 25 सप्टेंबरला तुमच्या घरी फंक्शन आहे. मग तुम्ही मला काय सांगितलं की ह्यातला एक 200 किलो तांदूळ, राईसचा दर होता 80 रुपीज पर केजी, आपण डन केला. कॉन्ट्रॅक्ट प्राइस किती होती त्याची सांगा तर राईसची 80 रुपीज पर केजी आपण कॉन्ट्रॅक्ट प्राइस काय केली, डिसाइड केली. ओके हा, आणि तुम्ही सांगितलं की ह्यातला एक 200 किलो तांदूळ काय करा तर 24 सप्टेंबरला आमच्या घरी पाठवून द्या. I said okay, no problem. So we made a contract with each other. What was the contract? See, 80 rupees per kg basmati rice. I'm supposed to send you on the 24th of September ला तुमच्या घरी मला पाठवून द्यायचं. आता ड्यू टू सम रिझन मला आधीच कळलं काय की ते राईस काय मला तुम्हाला पाठवणं शक्य नाहीये. मग मी तुम्हाला 23rd ला किंवा 22nd लाच कळवलं की आय एम अनेबल टू फुलफिल द कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन. तर मग जेव्हा मी ड्यू डेटच्या आधी कॉन्ट्रॅक्ट काय करते, ब्रीच करते, तर त्याला म्हणतात अँटिसिपेटरी ब्रीच ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. व्हेन आय मेक अ ब्रीच ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट बिफोर द ड्यू डेट, दॅट इज बिफोर 24th of September, आधीच मी तुम्हाला कळवून टाकलं की आय एम अनेबल टू परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. लक्षात ठेवा, फक्त डोक्यात घाला, त्याला काय म्हणतात सांगा, अँटिसिपेटरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. आणि मी 24 तारखेला तुम्हाला माल पाठवला नाही, आधी काही कळवलं नाही, पण 24 ला जसं डिसाइडेड होतं म्हणजे ड्यू डेटच्या दिवशी परफॉर्म नाही केलं की त्याला म्हणायचं ऍक्च्युअल ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ड्यू डेटच्या आधीच ब्रीच केलं की कॉल्ड एज अ अँटिसिपेटरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, आणि ड्यू डेटला नाही परफॉर्म केलं की त्याला काय म्हणतात ऍक्च्युअल ब्रीच ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. मग आता तुम्ही म्हणाल की हा ना काय फरक पडणार आहे. फरक असा पडणार आहे की जे आपल्याला ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्ट ब्रीच झाला म्हणून डॅमेजेस साठी सूट फाईल करायचा, त्या ऑप्शन मध्ये दोन इथं पॉइंट अराईज होतात. या केसमध्ये ऑफकोर्स कॉन्ट्रॅक्ट ब्रीच कधी केला सांगा, 24 तारखेला, राईट, कारण मी ड्यू डेटला तुम्हाला माल पाठवलेला नाहीये. त्यामुळे माझ्यावरती तुम्ही सूट डायरेक्टली कधी फाईल करणार, त्यावेळेला मी ब्रीच केला, म्हणजे तुम्ही सूट कधी फाईल करणार सांगा तर 24 तारखेला. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टची प्राइस होती 80 रुपये आणि 24 तारखेला राईसची किंमत झाली 100 रुपये, तर तुम्ही माझ्याकडनं काय मागणार सांगा तर 20 रुपीज पर केजी डॅमेजेस. स्ट्रेट फॉरवर्ड मागा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट प्राइस आणि ब्रीच प्राइस मधला डिफरन्स. आणि स्ट्रेट फॉरवर्ड वेन यू आर गोइंग टू फाईल द सूट अगेन्स्ट मी, यू आर गोइंग टू फाईल अगेन्स्ट मी द सूट ऑन द 24th. पण इथे अँटिसिपेटरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये मी तुम्हाला 22 लाच कळवलेलं की आय एम अनेबल टू परफॉर्म दिस पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. मग ह्या केसमध्ये तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. नंबर वन ऑप्शन, the day on which I make a breach of a contract, that is on the 22nd of the September only, you can take an action against me. 22 लाच तुम्ही माझ्यावरती लगेच सूट काय करू शकता, फाईल करू शकता. आणि त्या दिवशीची जी काय कॉन्ट्रॅक्ट प्राइस असेल, से फॉर एक्झाम्पल 22 ला राईसचा रेट झालेला 95 रुपये आणि आपली कॉन्ट्रॅक्ट प्राइस होती 80 रुपये, म्हणजे 15 रुपये पर केजी न तुम्हाला नुकसान भरपाई 22 लाच मागू शकता. किंवा यू ऑल्सो हॅव अनदर ऑप्शन, you can wait up to the 24th, and on 24th you will wait probably I may complete the performance of contract on 22nd, on 23rd, on 24th. म्हणजे ड्यू डेट पर्यंत तुम्ही वेट कराल आणि तरी मी परफॉर्म नाही केला, मग तुम्ही माझ्यावरती सूट काय कराल तर फाईल कराल. म्हणजे ह्या केसमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहे अँटिसिपेटरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये. यू कॅन फाईल द सूट ऑन द डेट ऑफ द ब्रीच इटसेल्फ, और यू कॅन वेट अप टू द परफॉर्मन्स डेट पर्यंत तुम्ही काय करू शकता तर वाढ बघू शकता. आता एक लास्ट पॉइंट थोडासा समजावून सांगायचा आणि मग आपण मॉड्यूल मध्ये जाऊया रीड करायला त्याला. मग आता तो लास्ट छोटासा पॉइंट समजावून काय सांगायचं बघा, ज्या वेळेला ऍक्च्युअल ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट होतं की नाही, त्यावेळेला तर काय प्रश्न नाहीच तुम्हाला सांगितलेला, त्यावेळेला त्याच दिवशी डायरेक्ट ब्रीच होणार आहे, त्यामुळे त्या दिवशीच्याच आपण सूट काय करणार आहे तर फाईल करणार आहे. पण अँटिसिपेटरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय होऊ शकतं माहितीये, कधी कधी असे होऊ शकता की 22 तारखेला ज्या वेळेला मी कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केला,
त्यावेळेला तांदळाचा दर काय होता सांगा 95 रुपये. आणि 24 तारखेला तांदळाचा दर काय होऊ शकतो सांगा तर 90 रुपये. मग तुम्हाला त्यावेळेला सूट किती रुपयाला फाईल करता येईल सांगा. जर तुम्ही 22 ला ऍक्शन नाही घेतली तर मग तुम्ही जर 24 ला ऍक्शन घेणार असला तर कॉन्ट्रॅक्ट प्राइस काय होती आपली 80 रुपीज. ब्रिज प्राइस काय सांगा तर ऍक्च्युअली 95, कारण मी ब्रिज केलेल्या 22 ला. पण have you taken an action against me on the 22nd? No. You are taking an action against me on the 24th. तर त्यामुळे तुम्हाला माझ्यावरती सूट पेड करताना काय ऍज अ डॅमेजेस मागता येईल सांगा तर यू कॅन आस्क फॉर डॅमेजेस ₹10 पर केजी. का? कारण तुम्ही ऍक्शन घेतलेली आहे त्या दिवशी रेट किती सांगा तर 90 रुपये रेट आहे त्या दिवशी. किंवा एक छोटासा एक्स्ट्रा मुद्दा असाही समजून घ्या, तुम्ही 22 ला माझ्यावर कुठलीच ऍक्शन घेतलं नाही काय आणि अचानक काय झालं सांगा 24 ला गव्हर्नमेंटनं त्या राईस वरतीच बॅन आणला, तो राईसच इंडियात बंद करून टाकला, तर तुम्ही मला काहीच करू शकत नाही. यू कॅनॉट टेक एनी ऍक्शन अगेन्स्ट मी, कारण कॉन्ट्रॅक्टच काय झालं सांगा तर इम्पॉसिबल टू परफॉर्म झालेला आहे. त्यामुळे जर तुम्ही ड्यू डेट पर्यंत वेट केला तर कदाचित तुम्हाला ऍक्शन घेता पण येईल. कदाचित असं चेंज ऑफ लॉ किंवा इम्पॉसिबिलिटी वगैरे असं काही झालं तर यू मे नॉट बी एबल टू टेक एनी काइंड ऑफ द action there on. Okay, so back to the point, there are two types of the breach of a contract. And what are the two type of a breach of a contract? One is the actual breach of contract, and another is considered as the anticipatory breach of a contract.